नमस्कार, आशूस कुकिंग आर्ट या आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज नाश्त्यासाठी मस्त गरम गरम असे काकडीचे थालीपीठ बनवणार आहे मी। काकडीचे थालीपीठ हे स्वादिष्ट असतात आणि बनवायलाही अगदी सोपे असतात। तर त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी चिरलेला कांदा, अर्धा कप तेल। तर काकडीच्या थालीपीठासाठी 2 मोठ्या काकड्या घेतलेल्या आहेत मी। त्या सोलून घेतलेल्या आहे मी आधीच। तर इथे 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच ओवा, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तीळ घेतलेले आहे। कोथिंबीर आपल्यानुसार घ्यायचा। 8 ते 10 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 चम्मच जिरे, 8-10 कढीपत्त्याची पाने आणि 10-12 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहे। तर सर्वात आधी मिरची हे सर्व बारीक करून घेणार आहे मी, याची पेस्ट करून घेणार आहे। तर आता काकडी हे मी किसून घेत आहे। तर काकडी ही किसून घेतलेली आहे मी। अशा प्रकारे काकडी किसून घ्यायची। आता त्यात कांदा टाकते मी, त्यानंतर तीळ, हळद, धने पावडर, त्यानंतर ओवा आणि मीठ। मीठ हे आपल्या अंदाजानुसार टाकायचे। मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे ते टाकते मी आता। त्यानंतर आता सर्व पीठ टाकून देणार आहे। बेसन पीठ टाकलं मी आधी, नंतर तांदूळ पीठ, त्यानंतर गव्हाचे पीठ, तेल हे मी अर्धा कप घेतलेले आहे। मी त्यातले थोडं तेल यात घालणार आहे। तर हे सर्व हातानेच एकत्रित करून घेते मी। यात आपण ज्वारीचे, बाजरीचे, अजून आपल्या आवडीनुसार पीठ घालू शकता। आपण जर रेडीमेड भाजणीचे पीठ टाकणार असाल तर त्यात वरतून कोणतेही पीठ घालायची आवश्यकता नाही। आता त्यात पाणी टाकूया। तर इथे 1 कप पाणी घेतलेले आहे मी। अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून ते पीठ भिजवून घ्यायचं। पाणी ही एकदाच न टाकता थोडं थोडं घातल्याने मिश्रण पातळ होत नाही मग आपलं। अशा प्रकारे सर्व एकत्रित करत पीठ हे मळायचं आपण। तर हे अशा प्रकारे भिजवून घ्यायचं। आता वरतून पाणी लावून ठेवणार आहे मी, म्हणजेच पीठ हे मस्त असं फुलून जाईल। तांदळाचं पीठ हे छान असं फुललं जाईल। मग साधारण 1 कप लागला आहे याला भिजवायला। तर मी 10 मिनिटे हे झाकून ठेवते, म्हणजे पूर्णपणे मुरलं जाईल आपलं थालीपीठाचं पीठ। तर 10 मिनिटे झालेले आहेत। पीठ सुद्धा मुरलं गेलेलं आहे आपलं, छान असं झालेलं आहे। गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा हा नॉन स्टिकी घेतलेला आहे। त्याला वरतून तेल लावून घ्यायचे। पीठ अशा प्रकारे टाकून हातानेच पसरवायचे। हे मी हातानेच पसरवते आहे। अगदी हळूवारपणे हलक्या हाताने वरच्या वरती पसरवायचं। हाताला पाणी लावून ते पीठ पसरवायचं, म्हणजे हाताला चिटकत नाही मग ते। गॅस हा सुरुवातीला कमीच ठेवलेला आहे मी। तर बघू शकतो आपण छान असं आपलं पसरलेलं आहे आपलं थालीपीठ। थालीपीठ हे कापडावर न थापता मी हे थालीपीठ डायरेक्ट तव्यावरच थापलेले आहे।
छान असं थापलं जाते तव्यावर सुद्धा. सुरुवातीला गॅस कमी ठेवायचा. हे पीठ आपण भज्यांचं पीठ करतो त्यापेक्षा थोडं घट्टसर असं ठेवायचं, म्हणजे चांगलं असं थापले जाते मग आपल्या तव्यावर. आता त्याला आजूबाजूला तेल लावून घेते मी, म्हणजे मस्त असं शेकलं जाईल आपलं थालीपीठ. गॅस हा मंद आचेवर ठेवलेला आहे आता मी. तर थालीपीठ हे एका बाजूला शेकला गेलेला आहे, तो आता पलटवून घेते मी. वरतून सुद्धा तेल लावून घेते मी. तर आपली थालीपीठ हे होत आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तेल हे दोन्ही बाजूने लावायचे, मंद आचेवर होऊ देते, म्हणजे खरपूस असं होईल छान. तर मस्त असे झालेले आपले थालीपीठ बघू शकतो आपण. अशा प्रकारे सर्व काकडीचे थालीपीठ हे मी बनवून घेणार आहे. पसरवताना पाण्याचा हात लावूनच पूर्ण प्लेन असं करून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ हे तापून झालेलं आहे. त्याला आता वरतून तेल लावून घेते मी आणि आता पलटून घेते त्याला. छान असं शेकलं गेलेलं आहे आपलं खालून थालीपीठ. तर थालीपीठ हे मस्त असे झालेले आहेत आपले. तर आपले हे काकडीचे थालीपीठ हे मस्त असे खमंग व खरपूस असे बनवून तयार आहेत, जे आपण चटणीसोबत, लोणचं किंवा गुळासोबत खाऊ शकता. तुम्ही ही बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे थालीपीठ कसे बनले ते. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.